होता अपयश ही यशाची पहिली पायरी समजून बचेंगे तो और भी लढेंगे या जिद्दीने कामाला लागायचं. वाईट विचार मनामध्ये येऊ द्यायचं नाही. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो. आई जगदंबे चरणी सद्गुरू हरिप्रसाद महाराजच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्यासाठी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की आमच्या या आप्पासाहेब PS पाटील माध्यमिक विद्यालयाच्या नांदरा या शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अधिक शक्ती, अधिक बुद्धी, अधिक ताकद देव आणि परीक्षा ही चांगल्या पद्धतीने सोडवा. इकडे तिकडे पाहण्यामध्ये वेळ घालवून आपलं स्वतःचं नाव त्याच्याबरोबर मोठं होतं. शाळेचं, गावाचं, परिसराचं नाव मोठं होतं, संस्थेचं नाव मोठं होतं. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपल्याला येणाऱ्या 21 तारखेच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो, शुभेच्छिंततो. जे कोणी पास क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये पास होतील किंवा एक अर्धा नापास होऊ नये अशी भावना माझी आहे. पण झाला एक काळ होता शेती श्रेष्ठ होती आणि शिक्षण कनिष्ठ होतं. आता शिक्षण श्रेष्ठ आहे आणि शेती कनिष्ठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, घराण्याचा प्रगतीचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो शिक्षणाच्या दालनातून जातो. आणि ते म्हणायचे, तुमच्या खिशात जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या. हे त्या काळामध्ये त्यांना कळालेलं होतं. इतकं महत्त्व शिक्षणाला प्राप्त झालेलं आहे. उच्च शिक्षणाची फार स्पर्धा आहे. शिक्षणाचे दालनं आले उघडे आहेत. 10वी नंतर हा नुसतं पास व्हायला सेकंड क्लासला काही अर्थ नाही. आता नो ॲडमिशन. क्वालिटी, क्वांटिटी प्लस मेरिट हा आपल्या शाळेचा निकाल लागला पाहिजे सर. मेरिटमध्ये आले पाहिजे, डिस्टिंक्शनमध्ये तरी आले पाहिजे, फर्स्ट क्लासमध्ये तरी आले पाहिजे, तर तुम्हाला पुढचे उच्च शिक्षणासाठी कुठे ना कुठे प्रवेश मिळेल. इतकं सोपं राहिलेली स्पर्धा फार आहे. शिक्षणाची स्पर्धा फार आहे. ग्रामीण आणि शहरी हा फरक आता राहिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्या गुरुजनांनी या 6 वर्षात आपल्याला जे आपल्या आपल्या विषयाप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपल्या विषयामध्ये आपल्याला जे ज्ञान दिलं ते आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे आपण ते किती आत्मसात केलं हे या येणाऱ्या 10वीच्या परीक्षेच्या निकालावरून आम्हाला समजणार आहे. तुमचा निकाल लागतो. आम्ही प्रत्येक ब्रँचची माहिती मागवतो. एकूण विद्यार्थी-विद्यार्थिनी किती बसल्या होत्या, कोणत्या विषयात किती मेरिटमध्ये आले, डिस्टिंक्शनमध्ये आले, फर्स्ट क्लासमध्ये आले, सेकंड क्लासमध्ये आले, पास क्लासमध्ये आले, ही सगळी माहिती घेतो. आणि ज्या वर्गावरच्या विषयाच्या शिक्षकाच्या विषयामध्ये जास्त मुलं नापास असतील त्याच्यापेक्षा खाली अशा 3 शिक्षकांची आम्ही हजेरी घेतो की हे का घडलं. तुमच्यामुळे निकालाचं पर्सेंटेज शाळेचं कमी झालं, मेरिटचं पर्सेंटेज कमी झालं. त्या गुरुजनांना खाली पाहिजे वेळ येऊ देऊ नका. 6 वर्ष त्यांनी कष्ट घेतलेले, तुम्ही अभ्यास केलेला आहे, आत्मसात केलेलं आहे. अजूनही 12-13 दिवस 1-2 सराव परीक्षा घ्या जरा. नावाजलेल्या शाळांच्या मागून लातूर विद्यार्थी-विद्यार्थिनी मित्रांनो, वेळ बराच झाला आहे. सागर शेटणी आम्हाला काही बोलायला मुद्देच ठेवलेले नाही आहे. आणि सागर शेटणी बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं, तुम्ही ऐकत राहावं असं पद्धतीचं व्याख्यान त्यांचं नेहमी असतं. बरंच काही ते अनुभव स्वतःचे सांगतात. मित्र हो, तुम्ही आज जीवनाच्या एका उंबरठ्यावर उभे आहात की माध्यमिक परीक्षेमधली शालांत जीवनामधली ही शेवटची तुमची परीक्षा आहे. 9वीपर्यंत तर पुढे जातो, पण आता खरं लक्ष्मण रेषा आहे. 10वी ही बोर्डाची परीक्षा आहे. सरांनी आपलं कौतुक केलं, आम्ही कौतुक करतो नेहमी. सामनेरच्या सेंटरवर कॉपी चालते सर, नूतन मराठाची. हां, कठीण झाली होती, पण आपल्या पोरांना ती सवय लागून देऊ नका. हां, कारण आता शासनाने डिक्लेअर केलं आहे, परवा टी व्हीवर बातमी होती, ज्या सेंटरवर कॉपी सापडेल त्यांचं कायमस्वरूपी सेंटर रद्द होणार आहे. त्या कॉपी प्रकरणात जे शिक्षक सापडतील ते संस्थेने नाही निलंबित केले तर शासन निलंबित करणार आहे.
तुमच्या जीवनावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या पेपर देण्यावर या सगळ्या घटकांचं श्रेय अवलंबून आहे. तुमचे आईवडील बऱ्याचशा विद्यार्थिनींची परिस्थिती नसताना एक डोळ्यामध्ये स्वप्न पाहतात की आपल्या वाट्यावर जे कष्ट आले ते आपल्या मुलींच्या वाट्यावर येऊ नये, आणि म्हणून ते आपले लाड पुरवतात. शिक्षणासाठी वाटेल ते खर्च करतात, ड्रेस घेऊन देता की नाही, पुस्तकं, कंपास, रंगपेटी म्हटलं ते सहलीला जाऊ देता ना. मग त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? नक्की प्रत्येकाच्या डोळ्यात असतं हे स्वप्न की आपला मुलगा मोठा व्हावा, मुलगी मोठी व्हावी. परिस्थितीचं भान ठेवून आपल्याला वागायचं आहे. या 21 वर्षापर्यंत तुम्हाला या रस्त्याने अनेक प्रलोभनं सापडतील. तुमच्याकडे प्रलोभनं दाखवतील तिकडे मुळीच धुमकुंडही बघू नका. अभ्यास एके अभ्यास हे केलं तुम्ही, हा त्रास सहन केला, हे वय तुमचा अभ्यासाचं आहे. कठीण परिश्रम घ्या, आता त्रास सहन करा. पुढचं नंतरचं येणार आयुष्य फार समाधानाचं, सुखाचं असेल. मी रस्ता खडतर काय का म्हणतो असं? तुमचं वय तसं आहे. अभ्यासाच्या बाबतीत सगळ्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, हे धोके मी तुम्हाला फक्त सांगतो. तुम्ही नुसतं एस टीच्या बसने ज्यावेळेला अपडाऊन करतात, प्रवास करतात,